हे बघा मैत्रिणींनो, इथं जी आपल्याला कपड्यावरती छोट्या छोट्या सिलवटी दिसतात, तर आपण त्यांना आधी प्रेस करून घ्यायचं आहे. चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण प्रेस करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे जे सिलवटे आहेत त्याला आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही चांगली दिसेल. हे बघा जे आहे हे इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची. झाली व्यवस्थित. परत मग सगळ्या कपड्यावरून आपण काय करू शकतो की हलक्या हाताने प्रेस करू शकतो आणि परत हलक्या हाताने व्यवस्थित अशी आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. झालं ओके आहेत का बघा. ओके. ह्यामुळे आपले काय होणार आहे की ब्लाऊजला फिनिशिंग ही व्यवस्थित दिसून येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर आपले माप योग्य पद्धतीने टाकून द्यायचे आहेत. हे बघा मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने याच्यावरती माप म्हणजे टाकून घेतलेले आहेत. तर चला तर मग आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून घेत आहे. दक्षता खूप घ्यावा लागते ब्लाऊज कट करताना, नाही का. बघा इथं नॉर्मली ही कट नाही बसला पाहिजे. ओके. हा का हे अशा पद्धतीने मी पाठीचं माप काढून घेतलेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टी परत क्रॉसपट्टी घ्यायची आहे. बघा मी क्रॉसपट्टी कट करून गेलेली आहे. हे झाली आपली क्रॉसपट्टी कट करून. आणि योग्य अशा म्हणजे न विस्कटता माप व्यवस्थित ठेवायचे. आता हे बघा मोंड्याचा भाग कसं आहे माझ्याकडं, म्हणजे मोंड्याचा भाग असा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि हे बघा आपल्याला जर क्रॉसपट्टी कशाही पद्धतीने ठेवायची नाही. मी बघा विराप कपड्यावरती क्रॉसपट्टी ठेवलेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. आता आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहेत. आणि माझ्या स्लीव्ज जी लेंथ आहे 9.5-10 इंचची लेंथ आहे. तर हा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. बघा मैत्रिणींनो, हा माझा ब्लाऊज कट करून झालेला आहे. अशा पद्धतीने माप आणि व्यवस्थित करून ठेवायचे. हे बघा